लग्नाचे आमिष दाखवून विभक्त महिलेवर अत्याचार, लॉजवर उत्तेजक गोळ्या खाऊन केले अत्याचार, तरुणीला पडले टाके. बीडमध्ये पोलिसांकडून खाकीचा गैरवापर. बीडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर अत्याचार केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता पीडितेनं पोलीस ठाणे गाठून पोलिसांवर कारवाईची मागणी केली. घडलेल्या घटनेनुसार पीडित महिला ही 2022 पासून पतीपासून विभक्त राहत होती. कौटुंबिक वादात आणि कायदेशीररित्या कचाट्यात सापडलेल्या महिलेचा पोलिसांनी गैरफायदा घेतला. मी पोलीस असून तुला कोर्टाच्या कामात न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवले असा विश्वास पीडितेला दिला होता. माझ्या पत्नीशी माझे पटत नाही, तिला घटस्फोट देऊन मी तुझ्याशी विवाह करेन असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या प्रकरणाला भयंकर वळण प्राप्त झालं. आरोपींनी महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेण्यात आले होते. तिथे विवाहाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात पीडितेनं आरोप केला की उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते, ज्यात तिला गंभीर शारीरिक इजा देखील झाली होती. पीडितेला रुग्णालयात दाखल करून तिला 3 टाके पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. या उपचाराचा खर्च हा ऑनलाईन स्वरूपात भरण्यात आला होता. आता या गुन्ह्यात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा मानला जात आहे. पीडितेनं या सर्व प्रकरणानंतर लग्नासाठी तगादा लावला तेव्हा आरोपीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. मी पोलीस आहे, वरिष्ठ अधिकारी हे माझ्या ओळखीचे आहेत, ते माझे काहीही करू शकत नाहीत असं म्हणून त्याने तिला तुच्छ वागणूक दिली. पीडितेचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबतच तिला नंतर जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली. या प्रकरणात कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेनं कायदेशीर कारवाई करून लढा दिला. तिने या प्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 बीड.